नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला खडे मिठाची रांगोळी काढलेली दाखवते आहे. ही खडे मिठाची रांगोळी आपण सणावारी किंवा एखादा कार्यक्रम घरामध्ये असेल तेव्हा आपण ही काढू शकतो. जसे घरामध्ये एखाद्या आपण फरशी पुसताना खडे मीठ घालतो किंवा कोणतेही मीठ वापरतो. कशासाठी? तर घरातली नकारात्मकता नष्ट व्हावी म्हणून. तसेच घरामध्ये एखादा जर कार्यक्रम चांगला असेल, कोणताही कार्यक्रम असेल, तर आपला तो कार्यक्रम पूर्णत्वाला जावा असं प्रत्येकीला वाटत असतं आणि त्यासाठी आपण ही खडे मिठाची रांगोळी जर काढली तर दिसायला पण खूप छान दिसते आणि नकारात्मकतासुद्धा नष्ट होते. तर बघूयात आपण आता हे खडे मीठ मी कसे तयार केलेले. तर कोरडं खडे मीठ आणि कोरडा रंग, त्या कोरड्या खडे मिठाला रंग चोळायचा आणि तो रंग एका वर्तमानपत्राच्या पेपरवर पूर्ण 1 दिवस वाळत ठेवायचा आणि ते पूर्ण वाळून झाल्यानंतर मग ते हवाबंद प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं. म्हणजे हे मीठ सुंदर राहतं. हे माझं मीठ आहे ते 3 वर्षापूर्वीचं आहे. हे मी आज वापरलेलं आहे कारण तुम्हाला ही रांगोळी काढून दाखवायची होती म्हणून. तर हे मीठ आपण कधीही केव्हाही कुठेही कसेही वापरू शकतो, पण ते हवाबंद पिशवीतच ठेवलं पाहिजे म्हणजे त्याला पाणी सुटत नाही. आणि खडे मीठ वापरताना आणि रंग वापरताना कशालाही पाणी लावायचं नाही. कोरड्या मिठालाच कोरड्या रंगाने चोळायचं आणि ते वाळत ठेवायचं. आता ही सुंदर रांगोळी तुम्ही बघताय आणि तुम्हाला जर आणखीन नवीन कल्पना असेल, तुमच्याकडे नवीन डिझाईन असेल किंवा कोणते कलर वापरायचे असेल तर ते तुम्ही कोणतेही कलर वापरून रंग खडे मिठाला लावू शकता आणि ते मीठ तुम्ही नवीन डिझाईनमध्ये वापरू शकता. आणि ही सुंदर रांगोळी आपल्याला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट्समध्ये मला जरूर कळवा की रांगोळी कशी झाली आहे, कशी आवडली किंवा नाही आवडली किंवा यामध्ये काय बदल केला पाहिजे होता, हे सुद्धा ऐकायला मला जरूर आवडेल. धन्यवाद.